पेट्रोल डिझेल पुन्हा महागले. गेल्या 8 दिवसामध्ये 12 रुपयांनी पेट्रोल डिझेल महागले. 10 दिवसात सगळ्यात मोठी महागाई. बनावट बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक. दिंडोरी तालुक्यासह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या तालुक्यात शेतकऱ्यांना फसवणं अखेर चालूच. आमरसामुळे कुटुंबातील 7 जणांना विषबाधा. अहिल्यानगरमधील घटना. केमिकल्समध्ये आंबे पिकवल्याचा संशय. फळ विक्रेत्यावरती धाडी. अभिजित दिपकेंच्या घराबाहेर पोलिसांची सुरक्षा. जिवे मारण्याच्या धमक्यानंतर प्रशासन सतर्क. कुटुंब गेले बाहेरगावी. भारत संरक्षण उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार देश बनेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शिर्डीमध्ये व्यक्त केला विश्वास. बाबा बर्फानीचे यंदाचे अमरनाथमध्ये पहिले दर्शन. 6-7 फूट उंची शिवलिंग तयार. 3 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार. होर्मुझ खुली करा, मात्र युरेनियम देणार नाही. इराणचे अमेरिकेला उत्तर स्पष्ट. उभय देशांचा करार पुन्हा एकदा रखडणार असल्याची माहिती. दलित वस्त्यांच्या विकासाला मिळणार बूस्टर डोस. नकाशे मंजुरीसाठी आता फक्त 15 दिवसांची मुदत. जिल्हाधिकाऱ्यांकडे जबाबदारी दिली. नाव अजब असले तरी तरुणाई पाठीशी. सरकारला दिला मोठा सल्ला. कॉक्रोच जनता पार्टीला अण्णा हजारेंचा जाहीर पाठिंबा. कोल्हापूर बाजार समितीत गुळाच्या आवकेमध्ये घट. गुजरातमधूनही मागणी कमी. दररोज केवळ 8 ते 10 गाड्यांची आवक होत असल्याची माहिती. धान उत्पादकांना बोनसची प्रतीक्षा. घोषणेला विलंब. गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त. ताग बीजोत्पादनाला अमरावती विभागात चालना. 5 जिल्ह्यातील 40 बीजगुणन प्रक्षेत्रावरती पहिल्यांदाच लागवड. शेतकरी करतायत नवीन उपक्रम. पशुपालकांना होणार मुरघास संयंत्रांचे वाटप. शेतकरी गट महिला बचत गटांनाही लाभ. 19.50 लाखांपर्यंत मिळणार अनुदान. विदर्भात उष्ण लाटेचा इशारा. 30 तारखेपर्यंत येणार असणार उष्ण लाट. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा अंदाज व्यक्त. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांसाठी पहिले मुक्त विद्यालय सुरू. रोबोटिक्स, पर्यावरण, सेंद्रिय शेतीसह मिळणार स्वयं धडे. एल निनो रुपया घसरण पथ्यावरती पडणार. शेतीमालाला दराचा आधार मिळण्याची शक्यता. कापूस, सोयाबीन, कडधान्यांचे दर हमीभावापेक्षा वर जाणार. कमी पाण्यावरती येणाऱ्या वाहनांची पेरणी करा. दत्तात्रय भरणे यांची माहिती. अहिल्यानगर येथे साधला अखेर पत्रकारांशी संवाद. शेतकऱ्यांसाठी सर्वतोपरी. पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची आवक स्थिर. कर्नाटकी आंब्याच्या 40,000 पेट्यांची आवक. तोतापुरी, कैरी, टोमॅटोची मोठी आवक आल्याने मागणी वाढली. निम्मी लोकसंख्या पोचणारा भारत बनला काळजीचा विषय. भात शेतीतून होणारे हरितगृह वायूंचे उत्सर्जन जवळजवळ दुप्पट. भाताचे अवशेष. ब्रह्मपुरी झाले सूर्यपुरी. देशात सर्वात तापलेले शहर म्हणून महाराष्ट्रामध्ये 25-26 तारीख महाराष्ट्रासह देशभरामध्ये अतिउष्णतेची लाट होती. राज्यातील 8,000वरून अधिक गावांना पाणी टंचाईचा झळा. सरकारी कागदावरती 2,285 महसुली गावे. वाड्यात तहानलेल्या ठोस उपाययोजना करण्याची मागणी. राज्यातील रस्ते अपघातामध्ये मृत्यूदरामध्ये सलग 3ऱ्या महिन्यात 8% घट. सुरक्षित प्रवासासाठी परिवहन विभागाने राबवलेल्या विविध योजनांना आलं यश.